मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आज युवा हिंद केसरीचं मैदान होते. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान, 2 लाखाचं मैदान. आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर पळताना दिसला. बकासूरचा आज पैरा होता स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार विहीकर पनवेल यांचा सर्जा दादा. आणि मित्रांनो, सुंदररित्या गाडी गटपास झाली, परंतु बकासूर आज आपल्याला सेमीला पळताना दिसणार नाही. बघूयात मोहिल शेठ काय म्हणालेत ते. जे सुसगावमध्ये जिथं गोठा आहे तो 1987 पासून तिथं आपला गोठा आहे. तिथं आपले सगळे जनावर आहे नाही का. आणि काही मागं आता थोड्या दिवसापासून काही लोक नाही का ताब्यासाठी नोटीस पाठवायला लागलेत, नाही का गोठा पाडला जाईन असं केलं जाईल. आणि आत्ता बकासूर इकडं आलाय पळायला आणि तिथं भरपूर नाही का लोक परत नाही JCB गोठा पाडण्यासाठी गेलेला आहे. तर इथून आता बकासूर भरून चाललेला आहे घरी. तर जेवढे बकासूर फॅन असतील आपल्या जवळचे, जेवढं लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं गोठ्यावरती पोचा एवढीच इच्छा आहे. सुसगावमध्ये गोठा आहे आपला. लोकेशन आहे 11 हिंद केसरी बकासूर धावून लोकेशन येते लाईव्हला. मग बकासूर आता ह्या मैदानात पाळणार आहे का? नाही पाळणार. नाही पाळणार. आता निघालाय तुम्ही? हां, निघालोय. जेवढं लवकर होईल, जेवढं बकासूर फॅन असतील त्यांनी लवकरात लवकर गोठ्यावर पोचा. कारण का सगळे तिथं नाही का लेडीज बिडीज म्हणजे लोकांनी पाठवून दिलं की गोठा आज पाडून टाकणार आहे.